लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या संदर्भात एक महत्त्वाची आपण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत की एप्रिल महिन्याच्या मध्ये म्हणजे 30 एप्रिलपर्यंत शेवटची तारीख होती. सर्वांना माहीत होतं KYC करण्याच्या संदर्भात बोलतो बरं का. हे खूप महत्त्वाची माहिती सांगालो मी या व्हिडिओमध्ये. 30 एप्रिल ही शेवटची तारीख होती KYC दुरुस्ती करण्याची बरं का. कशासाठी? KYC दुरुस्ती करण्यासाठी. जर तुम्ही KYC एप्रिलच्या महिन्यामध्ये कोणत्याही तारखेला जर तुम्ही KYC केली असेल आणि तुमची KYC दुरुस्ती बरोबर झाली असेल, तुमची KYC दुरुस्ती योग्य पद्धतीने झाली असेल तरी देखील तुम्हाला हप्ता मिळाला नसेल, तर माझ्या मते अशा लाभार्थ्यांपैकी बऱ्याचशा लाभार्थ्यांना मेमध्ये 23वा हप्ता मिळण्याची शक्यता ही दाट आहे. कारण ही बाब तुम्हाला बघा, जेव्हा वितरण चालू होईल तर तेव्हा बऱ्यापैकी लाभार्थ्यांना, ज्या लाभार्थ्यांना एप्रिलच्या महिन्यामध्ये KYC दुरुस्ती केली पण काही कारणानिमित्त त्यांना हप्ता आला नसेल, तर त्यांना मेच्या महिन्यामध्ये 23वा हप्ता मिळण्याची शक्यता ही अधिक आहे. ही बाब सर्वांनी समजून घ्या. आपल्या चॅनलवर पण तो आपण पोल घेतला होता आजच, आणि त्याच्यामध्ये पण आपल्याकडे जी माहिती आलेली आहे तर ती माहिती एक तुम्हाला दाखवतोच आहे. परंतु आपले जे अंदाज असतात ते जवळपास येतात. असं नाही की 100% अंदाज येतोच. आपण जे काही मांडतो गोष्टी त्या अशा तंतोतंत जुळतातच असं नाही, पण बऱ्यापैकी जुळतात. हे बऱ्याचशा लाभार्थ्यांना आतापर्यंतचा अनुभव आहे. मग आता आपण माहिती काय आपण विचारली होती आज पण, तर ती म्हणजे बघा की जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात तुम्ही एप्रिलच्या 30 तारखेपर्यंत किंवा एप्रिल महिन्यामध्ये कोणत्याही तारखेला जर तुम्ही KYC दुरुस्ती केली असेल तर तुम्हाला हप्ता मिळाला आहे का यावेळेचा. कोणता? खास करून 22वा आणि 21वा हप्ता म्हणजे मार्च आणि एप्रिलचा हप्ता तुम्हाला मिळाला आहे का. तर त्याच्यामध्ये 58% लाभार्थ्यांनी सांगितलं की मिळाला. जवळपास 60%च म्हणूयात आपण. पण बाकीचे जे लाभार्थी आहेत म्हणजे 42% लाभार्थी, तर त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला अजूनही हप्ता मिळाला नाही, पण KYC मात्र आम्ही एप्रिलच्या महिन्यामध्ये केलेली आहे. हा एक त्याच्यामागचा एक तर्क आहे. पण त्याच्यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या मते प्रचंड असे काही लाभार्थी आहेत ज्यांनी एप्रिलच्या महिन्यामध्ये दुरुस्ती केलेली आहे. मी फक्त एप्रिलचा महिना बार याच्यासाठी सांगतो आहे की एप्रिलच्या महिन्याच्या लाभार्थ्यांना मी खास करून सांगालो आहे. एप्रिलच्या 30 तारखेपर्यंत किंवा एप्रिलच्या शेवटच्या महिन्यामध्ये ज्यांनी KYC दुरुस्ती केली आहे तर त्यांना मेमध्ये हप्ता येण्याची शक्यता ही दाट आहे. जर त्यांना 21वा आणि 22वा हप्ता आला नसेल तर, म्हणजे मार्च आणि एप्रिलचा आला नसेल तर मेचाच हप्ता म्हणजे 23वा हप्ता मिळण्याची शक्यता आहे. आणि त्यामध्ये आणखी एक गोष्ट बघा, काही एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की बघा, काल होती 26 तारीख, आज आहे 27 तारीख, 27 मे. काल 26 मे होती. परंतु काल पण एका लाडक्या बहिणीने आपल्याला एक पुरावा पाठवला होता आणि तो होता बघा वितरणाच्या संदर्भात. त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांना काल पण हप्ता क्रेडिट झालेला होता. तर त्यांनी तो मेसेज पण दाखवलेला आहे. पण हे आपण का नाही दाखवली माहिती एकदम गडबडीमध्ये, कारण की प्रचंड लाभार्थ्यांना जे याच्यामुळे काय होतं की त्यांचा गोंधळ उडतो की एक्झॅक्टली त्यांना कळत नाही की मग यांना लाभ आला म्हणजे आम्हाला का नाही आला. पण माझ्या मते यावेळेचं वितरणच तशा प्रकारे झालेलं आहे. आणि या लाभार्थ्यांना जेव्हा मी त्यांना प्रत्यक्ष बोललो तर त्याच्यातनं 2-3 गोष्टी कळाल्या. ते म्हणजे काय की यांनी दुरुस्ती केली होती, परंतु यांनी नोव्हेंबरमध्ये यांचा हप्ता बंद झाला होता. त्याच्यानंतर यांनी दुरुस्ती केली आणि त्यांना फायनली आता जो आहे हा हप्ता क्रेडिट झालेला आहे. पण त्याच्यामध्ये पण त्यांच्या या मेसेजवर स्पष्ट दिसत नाही की कोणत्या महिन्याचा. लाडकी बहीण एवढं दिसत आहे आणि तारीख पण दिसते बघा 26/5/2026. पण याचा अर्थ असा नाही बरं का की परत वितरण चालू होईल मोठ्या प्रमाणात. माझ्या मते मेचा महिना जोपर्यंत वितरित होत नाही तोपर्यंत आपल्याला क्लिअर कट चित्र होणार नाही की काही जे पात्र लाभार्थी आहेत तर ज्यांनी KYC दुरुस्ती केलेली आहे तर त्यांच्यापैकी काही लाभार्थी असे असू शकतात त्यांना लाभ येऊ शकतो. म्हणजे तुम्हाला वाटेल की लाभ बंद झाला पण काही लाभार्थ्यांना लाभ येऊ शकतो. पण आता याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगतोय की विनाकारण अपेक्षा ठेवू नका. पण जर समजा तुम्हाला लाभ आला तर खूपच चांगली गोष्ट आहे. आणि त्यामुळेच मी घाईगडबडीमध्ये हा मेसेज दाखवला नाही, जेणेकरून लाभार्थ्यांच्या मनामध्ये कोणताही संभ्रम नको. कारण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून अगदी तुमच्या मनामधल्या जे काही गोष्टी असतात, म्हणजे जसं की बघा कुठलाही जर तुम्हाला जर का डाऊट असेल तर तो क्लिअर करण्याचा प्रयत्न केला जातो. असं नाही की तुम्हाला त्याच्यामुळे म्हणजे खूपच अपेक्षा लागावी की नाही आता हप्ता येणार, हे असं नाही. आपल्या चॅनलला तशी काही गरज पण नाही. जे आहे ते मी सांगतो. पण मुद्दा काय आहे की काही लाभार्थ्यांना पैकी
तर काल आता समजा या ताईला जे आहे मेसेज आला, त्यांना हप्ता क्रेडिट झाला, कालची घटना सांगावलं मी तुम्हाला. पण याच्यासाठी नाही दाखवलं की बाकी लाभार्थ्यांना कुणालाच हप्ता मिळाला नाही, त्याची काही अपडेट नाही, कुणाला बाकीच्यांचे काही आपल्याकडे मेसेज नाही आले किंवा स्क्रीनशॉट नाही आले, काहीच नाही. त्यामुळे माझ्या मते एक दुसऱ्या लाडक्या बहिणीला जर झाला असेल तर काही तांत्रिक जे आहे त्याची बाब असू शकते, ही पण आपण गोष्ट समजून घ्यायला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा की एवढ्या याच्यावर म्हणजे स्क्रीनशॉटवर तुम्ही तर्क लावू नये की नाही मग आणखी वितरण होऊ शकतं मोठ्या प्रमाणात असं तसं, तर कोणीही तसा तर्क लावू नये. सध्या फक्त एक तुम्हाला उदाहरणासाठी मी हा दाखवला आहे की असं पण काल एका लाडक्या बहिणीला आलेला होता हप्ता. पण मात्र या हप्त्याहून असा अर्थ नाही का आपण काढू शकत पूर्णपणे की काल मोठ्या प्रमाणात वितरण झालं आणि काल पण वितरण चालू होतं. एक स्क्रीनशॉट हा पुरेसा नसतो. त्यामुळेच आपल्या चॅनलवर जेव्हा प्रचंड लाडक्या बहिणींना हप्ता येतो तेव्हा त्याची खात्री होते आणि खात्री केल्याच्या नंतर आपण पूर्ण निष्कर्षणाला पोहोचल्याच्या नंतर त्याचा व्हिडिओ होतो. नाही तर मग अन्यथा ही कालच तुम्हाला अपडेट दिली असते मी. तर असो, काही जरी महत्त्वाची गोष्ट असली तरी आपल्या चॅनलवर येत असते. पण ह्या लाभार्थ्यांनी म्हणजे ज्यांना मार्च एप्रिलचा हप्ता आला नाही तर त्यांनी विनाकारण तर्क लावून लगेच आम्हाला आता हप्ता येऊ शकतो आणि बरं झालं आम्हाला गुड न्यूज कळाली, तर हे असं काही तुम्ही तर्क लावू नका. माझ्या मते मेचा 23वा हप्ता वितरित होईपर्यंत बऱ्यापैकी लाभार्थ्यांनी तोपर्यंत म्हणजे प्रतीक्षा करायला काही हरकत नाही. जे पात्र आहेत लाभार्थी त्यांना मी सांगतो आहे. असो, आपला मुद्दा काय होता या व्हिडिओचा, त्यामुळेच मी टायटलला तुम्हाला तो मेसेज वगैरे लावला नाही, कारण विनाकारण तुमचा संभ्रम नको उडायला. बघा मी या व्हिडिओमध्ये ती माहिती दिलेली आहे. एप्रिलच्या महिन्याची जर तुम्ही एप्रिलच्या महिन्यामध्ये दुरुस्ती केली असेल तर तुमचा हप्ता काही कारणानिमित्त आला नसेल तर कदाचित शक्यता ही दाट आहे की तुम्हाला हप्ता मेमध्ये 23वा हप्ता मिळू शकतो. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात आणि जेव्हा मेचा 23वा हप्ता वितरित होईल तेव्हा तुम्हाला अशा प्रकारची अपडेट म्हणजे एप्रिलच्या महिन्यामध्ये केवायसी दुरुस्ती केली आणि मेमध्ये त्यांना वितरण होत आहे, म्हणजे ज्यांना मार्च आणि एप्रिलचा आला नाही तर त्यांना मेमध्ये हप्ता येत आहे, अशा प्रकारची अपडेट पण नक्कीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला पुढे आलेली पण दिसेल. या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात. बघा काही अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.